मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण तुम्ही आता जे अनुभवत आहात तो फक्त थकवा नाही, तो तणाव आहे. हसत असतानाही मन थकलेलं असणं, रात्री झोप न लागणं, सगळं असूनही समाधान न वाटणं, हे सगळं तणावाचं लक्षण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तणाव हा कमकुवतपणा नाही, तो आजच्या आयुष्यात जवळजवळ प्रत्येकजण अनुभवतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपदेश देणार नाही, कोणतं जादुई वाक्यही सांगणार नाही, पण तणावातून बाहेर यायचा एक खरा मार्ग नक्की सांगेन. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे ऐका. आपण अनेकदा म्हणतो, आज खूप तणाव आहे, पण तो नेमका कशामुळे येतो? तणाव तेव्हा येतो जेव्हा मन सतत भूतकाळात अडकलेलं असतं किंवा भविष्याबद्दल घाबरत असतं. जे झालं ते बदलता येत नाही आणि जे होणार आहे ते आपल्या पूर्ण कंट्रोलमध्ये नसतं. पण मन मात्र दोन्हीकडे धावत राहतं आणि त्यामुळेच आपण थकतो. तणावातून बाहेर यायची पहिली पायरी म्हणजे स्वतःला दोष देणं थांबवणं. तुम्ही कमकुवत नाही, तुम्ही अपयशी नाही आणि तुम्ही एकटेही नाही. तुमचं मन फक्त जास्त ओझं वाहत आहे आणि ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. फोन बाजूला ठेवा, कोणाशीही न बोलता फक्त शांत बसा. मन शांत होईलच असं नाही, पण मनाला विश्रांती मिळायला सुरुवात नक्कीच होईल. सगळं मनात साठवून ठेवणं हे ताकद नाही. कोणाशी आपलं मन मोकळं करणं हे खूप गरजेचं असतं. मैत्रीण, मित्र, कुटुंबातला माणूस किंवा स्वतःशीच मन मोकळं करणं हे खूपच महत्त्वाचं असतं. सगळं योग्य करायलाच हवं ही अपेक्षा तणावाचं मोठं कारण असते. कधीकधी इतकं पुरेसं आहे असं म्हणायला शिका. तणाव फक्त मनात नसतो, तो शरीरातही साठलेला असतो. थोडं चालणं, हलका व्यायाम, घरातली कामं ही सुद्धा मन हलकं करतात. उद्या काय होईल याची चिंता आजचा दिवस खराब करते. आजचा श्वास, आजची झोप, आजचं हसू यावर लक्ष द्या. तुमचं मन नेहमीच मजबूत असायलाच हवं असं काहीच नाही. कधीकधी थकणं, रडणं, गप्प बसणं हे सुद्धा स्वतःची काळजी घेणंच असतं. जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ ऐकला असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य फक्त जबाबदाऱ्यांसाठी नाही, ते तुमच्या मनाच्या शांततेसाठीही आहे. आज नाही तर हळूहळू पण स्वतःकडे थोडं जपून पाहायला शिका. तणावापासून मुक्ती एका दिवसात मिळत नाही, पण योग्य दिशेने एक पाऊल नक्की टाकता येतं. विचार आवडले असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.